मलकापूर शहरात पाण्याचा तीव्र तुटवडा, शिवसेना आक्रमक. शिवसेना स्टाईलने उत्तर देणार, मुख्याधिकाऱ्यांना दिला थेट इशारा. मलकापूर शहरात पाणी पुरवठ्याचा पार बोजवारा उडाला असून प्रामाणिकपणे कर भरणारे नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत असताना नगर परिषद प्रशासन मात्र हद्दीबाहेर मेहरबानी दाखवत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शहराला पाणी देण्यास असमर्थ ठरलेले प्रशासन हद्दीबाहेरील वस्त्यांमध्ये बेकायदेशीरपणे पाईपलाईन टाकत असल्याचा आरोप करत शिवसेनेने मुख्य अधिकाऱ्यांना थेट आणि उग्र शब्दात इशारा दिला आहे. हे बेकायदेशीर काम तातडीने बंद न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. आज मलकापूर नगर परिषदेवर शिवसेनेच्या वतीने पाण्यासाठी आम्ही आंदोलन केलेले आहे. आज मलकापूर शहरामध्ये 15 दिवसांनंतर पाणी पुरवठा होत आहे आणि नगरपालिका हद्दीबाहेरील ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यामध्ये ज्या वस्त्यामध्ये कधीच कराचा भरणा होत नाही आणि ते नगरपालिकेचे काही संबंध नसणाऱ्या वस्त्यामध्ये नगरपालिकेच्या वतीने पाईपलाईन टाकण्यात येत आहे. तसेच एक MIMच्या नगरसेवकाने सदर वस्त्यामध्ये पाईपलाईन टाकण्याबाबत दादागिरीची भाषेचा अवलंब केलेला आहे. ती क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालेली असून त्यामुळे गावातले वातावरण दूषित झालेले आहे. तरी त्या नगरसेवकावर कायदेशीररित्या कारवाई करण्यात यावी याची मागणी सुद्धा आम्ही नगर परिषद प्रशासनाला केलेली आहे आणि त्याच नगरसेवकावर पोलीस प्रशासनामार्फत सुद्धा कारवाई व्हावी यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जात आहोत. मला तरी असं वाटतं की आपल्या मलकापूर शहरामधील जे बहुल भागातून जे लोक निवडून आलेले आहेत त्या लोकांनी नगरपालिकेच्या ठरावाचा तो विरोध केला पाहिजे मीटिंग मध्ये आणि आपल्या प्रभागातील नागरिकांना कसे पाणी मिळेल याबाबत त्यांनी पाठपुरावा नगरपालिकेचा करायला पाहिजे. काही लोकांच्या विशिष्ट फायद्यासाठी असलेल्या ठरावावर त्यांनी सहाय्य करू नये असे माझे मत आहे.